नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराजवळ उन्हाळे गावात राजापूरची गंगा हे निसर्गाचे एक आश्चर्य आहे. दर काही वर्षांनी येथील 14 कुंडामध्ये अचानक पाण्याचे प्रवाह सुरू होतात. आपण पाहत आहात ही जागा सहसा कोरडी असते, मात्र सर्वसाधारणपणे दर 2 ते 3 वर्षांनी किंवा मीन राशीत सूर्य असताना म्हणजेच एप्रिल मे महिन्यात एका उंच टेकडीवरील 14 कुंडातून अचानक पाणी वाहू लागते. मूळ गंगा एका पवित्र वृक्षाच्या मुळाशी उगम पावते आणि प्रचंड वेगाने गोमुखातून वाहते. जवळपास 3 महिने प्रवाही राहिल्यानंतर पाणी पुन्हा अदृश्य होते. या रहस्यमयी गंगेच्या उगमाची सविस्तर माहिती महा 83 डेली न्यूजकडे येथील पुजारी यांनी सांगितली. सांगा. मुळात गंगा यायचा जायचा राहायचा निश्चित कालावधी नाही. एक डोक्यात बसलाय नेटवर आलेलं आहे की 3 वर्ष गंगा येते, पण कधी आत्ता काय येते असं 3 वर्ष गेलेलीच नाही. सरासरी 1.5 ते 2 वर्षांनी सरासरी गंगा येते. 11व्या शतकातलं कुंडांचं बांधकाम आहे. 11व्या शतकात हा काळादर जो आहे तो सरासरी पश्चिम महाराष्ट्रात मिळतो, ज्योतिपासून मिळाला तो आमच्या कोकणात मिळत नाही. तर त्या काळी काही घराणे महाराष्ट्रावर होते, त्यातले शिलाहार राजाने याची बांधकाम रचना केलेली बांधणी केलेली आहे 11व्या शतकात. मध्ये 18व्या शतकात आलीच नव्हती. 1918 ते 1936 आली ती गायच्या मुखातून वाहिलीच नाही. 18 दिवस राहिली आणि निघून गेली. 1801 ते 1837 गंगा दरवर्षी येत होती. असं तत्कालीन रत्नाचे ब्रिटिश जिल्ह्याचे डॉक्टर डंकन यांनी गॅझेटमध्ये नोंद केलेली दरवर्षी येत होती. त्यानंतर 2011 पासून गंगा दरवर्षी येत आहे. कुठल्याही महिन्यात कुठल्याही गंगा यायचा निश्चित कालावधी नाही. कुठल्याही महिन्यात कुठल्या ऋतूत येईल, पण सध्या दुष्काळात जास्त येते, उन्हाळ्यात जास्त येते, पावसात कमी येते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ते कसं काय पावसाळ्यात कमी आणि आहेत भर वासात गंगा गेलेल्या आहेत अनेक वेळा. अच्छा. दुसरी गोष्ट कोकणातला पाऊस तुम्हाला माहिती आहे किती काय कंडिशन पडतो. सारे खड्ड्यात पाणी साठायला पाहिजे, स्टोअर व्हायला पाहिजे. किती पाऊस पडला तरी पावसात पण स्टोअर होत नाही. बाहेरचं पाणीच घेत नाही कुठल्याही कुंड, पाणी फेकलं जातं. हे दर 12ही महिने पाणी गंगा जेव्हा गंगा असेल तरच पाणी, नाही तर कुंडात पाणी नाही. कुंड ओली दिसतील, भिजलेली दिसतील, पाणी साठलेलं दिसणार नाही. ठीक करतात. नंतर गायमुखात आंघोळ करतात. नंतर आमच्या हस्ते 1942 तांब्याचे कळशी आहेत, त्या स्नानघर प्रथा आहे ब्राह्मणांचे मंत्रोच्चार. ते झाल्यानंतर देवीची ओटी भरायला नवस करायला गर्दी असते. 300 वर्ष जुना कॅनव्हासवर रेखाडला गंगामध्ये फोटो आहे. त्याची ओटी भरायला गर्दी असते. अच्छा. हा ती रेखाडलेला आहे. लेख असा पडतो. इतिहास माहीत नाही पूर्वीचा, पण 11व्या शतकापासून त्याचा उल्लेख सापडतो. आणि ही फोटो कधीच आहे हा? 300 वर्ष जुना आहे. कॅनव्हासवर रेखाडलेलं 300 वर्षापूर्वी कापडावर. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 300 वर्ष. अच्छा. हा ते रेखाडलेलं. एक मिनिट. सांगा. शिवाजी महाराज इथे स्वारीला आले होते इंग्रजी बखर लुटायला. त्यावेळी गंगा इथे गंगा आली होती. गंगा स्नान केलं त्यांनी, मग ते पुढे गेलेले आहे अशी नोंद आहे. अशी नोंद आहे.